म्हणजे नीट आणि रिनीटच्या मध्ये जो गॅप होता, त्याच्यामध्ये आम्हाला खूप टेन्शन आलं होतं, की म्हणजे मागची नीट जशी गेली तशी ही नीट पण जाईल का? पण त्यांनी आम्हाला सारखं मोटिव्हेशन दिलं. हं, घरातले पण नेहमी सारखे आम्हाला मोटिव्हेट करत राहायचे, की टेन्शन काही घेऊ नको. मग हं, त्याच्यामुळे मी टेन्शन फ्री अभ्यास केला. मग हं. मी 11वी-12वी सेल्फ स्टडी ॲव्हरेज डेली 6 नाहीतर 7 अवर्स करायचो. त्याच्यामध्ये मग मी असं डेली डिव्हाईड नव्हतो करत सब्जेक्ट स्टडी करायला. हं. म्हणजे एका दिवशी एक सब्जेक्ट करायचो. म्हणजे त्यांच्यासाठी तर मला एकच मेसेज द्यायचा आहे, की स्वतःच्या स्टडीवरती विश्वास ठेवायला पाहिजे, की होईल माझ्याकडून. म्हणजे निगेटिव्हमध्ये काहीच नाही लगायला पाहिजे. कारण की आपली जी जर्नी असणार त्याच्यामध्ये आपल्याला काही ना काहीतरी शिकायला भेटतेच. नमस्कार, मी अक्षता. आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. मंडळी, दरवर्षी एन-टी-एकडून एक महत्त्वाची परीक्षा घेतली जाते, ती म्हणजे नीटची. ज्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रात जायचं आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची असते. ही परीक्षा फार अवघड असते, आपल्या सर्वांनाच माहीत असेल. मात्र यावर्षी पुन्हा एकदा पेपर नीटचे फुटले आणि ही परीक्षा दुसऱ्यांदा घेण्यात आली. आत्ताच काही दिवसांपूर्वी या परीक्षेचा निकाल लागला. निकाल जाहीर झाल्यानंतर एक यादी समोर आली. खरं तर या परीक्षेत देशातून 10वा आणि महाराष्ट्रातून दुसरा नंबर ज्या विद्यार्थ्याने पटकावलाय, तो विद्यार्थी आज आपल्या सोबत आहे. या विद्यार्थ्याचं नाव मोहिनीश मारुती भोसले असं आहे. खरं तर मोहिनीश हा मूळचा सांगली जिल्ह्यातल्या आटपाडीच्या आवटेवाडी या गावचा रहिवासी आहे. मात्र तो अनेक वर्षांपासून पुण्यात राहतो. तिथेच त्याने नीटचा अभ्यास असेल तो केलाय आणि आज आपण मोहिनीशची चर्चा करणार आहोत. नेमका त्याने अभ्यास कसा केला, या सगळ्याबद्दल आपण त्यालाच विचारणार आहोत. मोहिनीश, खरं तर तुझं खूप खूप अभिनंदन, की तू एवढं मोठं थँक यू. यश संपादन केलंय त्यासाठी. थँक यू. कसं फील होतंय सध्या? एवढी मोठी परीक्षा तू उत्तीर्ण झालायस आणि खूप चांगल्या मार्काने कितवी रँक आलीये तुला? पहिले तर ते सांग. आता माझं ऑल इंडिया रँक 10 आली आहे आणि हां, महाराष्ट्रामध्ये रँक 2 आलेली आहे आणि हां. सध्या तर मला खूप चांगलं वाटतंय. सगळे माझे घरातले नातेवाईक सगळे खुश आहेत एकदम. त्यांना हो. पण खूप चांगलं वाटतंय. तुला एका विषयात पैकीच्या पैकी मार्क पडलेत, हे पण मी कुठेतरी वाचलंय. हो, बायोलॉजीमध्ये मला 360 पैकी 360 पडलेले. हां. केमिस्ट्रीमध्ये माझे 2 क्वेश्चन चुकीचे झाले आणि अच्छा. फिजिक्समध्ये 1. हं, मग हं, हं. टोटल स्कोर माझा 705 आला आउट ऑफ 720. हं, हं, हं. सो सध्या आता एकंदरीत सगळं घरात आनंदाचं वातावरण आहे. मात्र जेव्हा आपण अभ्यास करतो, तो एक वेगळा मोमेंट असतो आणि तेव्हा आता यश आल्यानंतर सगळे आपल्याला फोन लावतात किंवा विचारतात. मात्र अभ्यास करताना आपल्या एकट्याची ती खरं तर परीक्षा असते. सो कशी केलीस नीटची प्रिपरेशन? आणि असं काय वेगळं केलंस, की देशातून तुझा एवढा 10वा क्रमांक आला आणि राज्यातून दुसरा? मी शिकायला 11वी-12वी संजय मध्ये होतो. हं, मग त्यांचं शेड्यूल असं होतं, की सकाळीचं त्यांचं 8:30 ला क्लासेस चालू व्हायचे. मग हं, 8:30 ते 12:30 पर्यंत त्यांचे क्लासेस असायचे. हं, टीचिंग व्हायची, फॅकल्टी, डाउट क्लिअरिंग व्हायचे. सगळं आम्हाला त्यांनी म्हणजे नीट आणि रिनीटच्या मध्ये जो गॅप होता, त्याच्यामध्ये आम्हाला खूप टेन्शन आलं की म्हणजे मागची नीट जशी गेली तशी ही नीट पण जाईल का? पण त्यांनी आम्हाला सारखं मोटिव्हेशन दिलं. हं, घरातले पण नेहमी सारखे आम्हाला मोटिव्हेट करत राहायचे, की टेन्शन काही घेऊ नको. मग हं, त्याच्यामुळे मी टेन्शन फ्री अभ्यास केला आणि हं. त्याच्यानंतर मग 12:30च्या नंतर आम्हाला ब्रेक असायचा. मग हां. 12:30च्या नंतर परत 2 ते 5 आम्हाला क्लासेस असायचे परत लेक्चर्स ते व्हायचे. आम्हाला हं, फॅकल्टी शिकवायचे. मग त्याच्यानंतर 5 नंतर आम्हाला 1 तासाचा ब्रेक असायचा. मग हं, त्याच्यानंतर 6 नंतर आम्हाला सेल्फ स्टडी असायची. मग हं. मी 11वी-12वी सेल्फ स्टडी ॲव्हरेज डेली 6 नाहीतर 7 अवर्स करायचो. त्याच्यामध्ये मग मी असं डेली डिव्हाईड नव्हतो करत सब्जेक्ट स्टडी करायला. हं, म्हणजे एका दिवशी एक सब्जेक्ट करायचो. म्हणजे मंडेला आमची वीकली टेस्ट असायची ना, मग त्या टेस्टसाठी प्रिपरेशन करताना मंडेला फिजिक्स, हं, मग ट्यूसडेला केमिस्ट्री, हं, मग असं डिव्हाईड करून करायचो म्हणजे डेली डिव्हाईड करायचो. मग हं, असंच मी 11वी-12वी कन्सिस्टंटली केलं. म्हणून हं. आता रिझल्ट असं चांगला. म्हणजे तू 6 ते 7 तास अभ्यास करायचा. हो, सेल्फ स्टडी करायचो म्हणजे हां, व्यतिरिक्त म्हणजे लेक्चरच्या अलावा जो हां, सेल्फ स्टडी असायचा तो 6 to 7 हां, अवर्स असायचा. हां. म्हणजे डेली. 11वी-12वी पासूनच तू नीटची तयारी करत होतास. हो, 11वी-12वी पासून पण तू हे 2 ठरवलंस कधी, की आपल्याला वैद्यकीय क्षेत्रात जायचंय किंवा आपल्याला नीट द्यायची आहे? हे तू कधी ठरवलंस? मला वाटतं तुझा
मोठा भाऊ सुद्धा डॉक्टर आहे, बरोबर? हो, माझा मोठा भाऊ आशुतोष भोसले, तो पण एम-बी-बी-एसच करत आहे. आता इंटर्नशिपला आहे. मग ओके. माझे घरातले आणि भाऊ दोघांनी मला मोटिव्हेट केलं आणि माझं बॅकग्राऊंड घरातलं पण तसंच होतं, की एज्युकेशन म्हणजे मला सारखं हे करायचे, प्रोत्साहित करायचे, की अभ्यास, अभ्यास कर, हं, अभ्यास कर. मग त्याच्यामुळेच मग मला सारखं घरातल्यांनी मोटिव्हेट केलं, की चांगला म्हणजे असं एज्युकेशननी तू मोठा हो. मग हं, त्यावेळेलाच मी ठरवलेलं, की मला डॉक्टर व्हायचंय म्हणून. मग हं, त्यासाठी मग मी 11वी-12वी प्रिपरेशन केली चांगली. हं. पण सायन्स फील्डमध्ये तर अनेक अशा वेगवेगळ्या ऑप्शन्स आहेत आपल्याकडे. पण डॉक्टर व्हायचं हे का म्हणजे स्वप्न आहे तुझं, की का तुला असं वाटतं? मग डॉक्टर व्हायचं असं माझं स्वप्न पण होतं आणि म्हणजे मला भावानी हे पण म्हणजे अवेअर करून दिलं की बाकीचे जे सायन्स फील्ड म्हणजे जे होते आता जेईई म्हणलं, ॲडव्हान्स म्हणलं, तर त्याच्यामध्ये कसं कॉम्पिटिशन खूप जादा होती आणि हं, तो म्हणलेला की आता एआय पण यायला लागलेला आहे ना. बरोबर. मग हं, तो म्हटला हं, की एआयचा म्हणजे आता फ्युचरमध्ये हे होऊ शकते म्हणजे जॉब्स भेटायला म्हणजे प्लेसमेंट भेटायला खूप अवघड होऊ शकते. मग हं, दादा म्हणला की जे मेडिकल फील्ड आहे, हं, त्याच्यामध्ये खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज असतात आणि एआय जॉब रिप्लेस नाही करणार, तर डॉक्टरचं जॉब अजून बेटर करणार. म्हणून हं. मग माझं आधीपासूनच ठरलेलं की हे करायचं. आता मला सांग, की सध्याचं जे वातावरण आपण सगळेच पाहत आहोत, की नीटचे पेपर फुटले आणि त्याच्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आणि एकंदरीत सगळं वातावरण जे होतं ते खूप असं वेगळं झालं होतं किंवा आता सगळ्या गोष्टी तुला माहितीच असतील सध्या ज्या सुरू आहेत त्या. हं. पण पेपर फुटला आणि त्याच्यानंतर जे सगळं सुरू झालं, एक ताण-तणाव त्याच्यामुळे आला विद्यार्थ्यांमध्ये. अनेक विद्यार्थी डिप्रेशनमध्ये गेले. मग त्यामध्ये तू सुद्धा एक होतास, की तू पण त्यातून जात होतास. मात्र तू कॉन्सन्ट्रेशन किंवा लक्ष पूर्ण केंद्रित राहून कसा अभ्यास केलास? म्हणजे मग मला पण टेन्शन आणि ते सगळं डिप्रेशन ते सगळं होतंच. पण तरी हं, पण जे पेपर फुटल्यानंतर मला टेन्शन आलं पण मी ते म्हणजे खूपच निगेटिव्ह वेमध्ये नव्हतं घेतलेलं. कारण हं, की माझी आधीची नीट चांगली गेलती. पण हं, घरातल्यांनी मला असं मोटिव्हेट केलं, की तुझ्यासाठी ही दुसरी एक संधी आहे म्हणून. मग त्याचा मी चांगला वापर केला. ते 1 मंथ हं, गॅपचा आणि मग पेपर पण चांगला दिला. हं. ही मग तुझी ते कितवी अटेम्प्ट होती आत्ताची? ही हं. सॉरी ऐकू नाही. ही तुझी आत्ताची कितवी अटेम्प्ट होती? पहिलीच? हां, पहिलंच होतं. फ्रेशरच होतो मी. अच्छा. हां. मग फर्स्ट म्हणजे नीट जी झाली ना 3 मेला, हं, तो हं, पेपर लीक झाला ना, मग त्याच्यानंतर खूप टेन्शनचं वातावरण झालतं हं, सगळीकडेच. मग ते ओव्हरकम करायला घरातल्यांनी मदत केली माझी. हं, हं, हं. आता तुझा परीक्षेत तेवढा मोठा क्रमांक पटकावलायस. मात्र असे अनेक विद्यार्थी आत्ता सुद्धा आहेत, की जे डिप्रेशनमध्ये आहेत किंवा तणावाखालून जात आहेत. त्या विद्यार्थ्यांना काय सांगशील तू? म्हणजे त्यांच्यासाठी तर मला एकच मेसेज द्यायचा आहे, की जो आपण अभ्यास करतो नाहीतर स्टडी करतो, तो हं, आपण मनापासून करायला पाहिजे. म्हणजे स्वतःच्या स्टडीवरती विश्वास ठेवायला पाहिजे, की होईल माझ्याकडून. म्हणजे निगेटिव्हमध्ये काहीच नाही लागायला पाहिजे. कारण की आपली जी जर्नी असणार त्याच्यामध्ये आपल्याला काही ना काहीतरी शिकायला भेटतंच. मग हं, मनापासून केलं तर होऊन जाते सगळं बरोबर. हं, आणि मोटिव्हेटेड राहायला पाहिजे नेहमी, कन्सिस्टंटली करायला पाहिजे, डिसिप्लिन ठेवायला पाहिजे. हं, म्हणजे गॅप्स नाही यायला पाहिजे अभ्यासाच्या मध्ये. हं, मग डिस्ट्रॅक्शन्स म्हणजे फोन वगैरे ते थोडंफार हं, लांबच ठेवायला पाहिजे आपण. हं. मग असे ते कोणते डिस्ट्रॅक्शन्स आहेत जे परीक्षा दरम्यान येतात? तुला कोणते आले होते डिस्ट्रॅक्शन्स? मी तर डिस्ट्रॅक्शन्स पासून लांबच होतो कारण की हॉस्टेलला होतो मी हां. घोडावतमध्ये. मग हं, डिस्ट्रॅक्शन्स नेहमी असं फ्रेंड्ससोबत बाहेर फिरायला जाणं, हं, नाहीतर फोन वापरणे, गेम खेळणे, परत चॅटिंग, हे सगळं टीव्ही, मूव्हीज, वेब हं, सीरीज हे सगळं असतेच. पण हं, हे जर आपण ह्यांच्यापासून लांब राहिलो, ह्यांना अव्हॉइड केलं, तर हं. मग सक्सेस येईलच. कारण की वेस्ट नाही जात कुठला पण आपण कष्ट केलेलं ते सगळं. हं. मग डिस्ट्रॅक्शन परीक्षेच्या दरम्यान सोशल मीडियावर ॲक्टिव्ह होतास तू, की पूर्णच बाहेर होता नाही, त्यापासून? बाहेरच होतो म्हणजे युज नाही केलं मी काही सोशल मीडिया, Insta, WhatsApp तसं काही युज नव्हतं केलं. हं, हं, हं. मागच खूप म्हणजे इनॅक्टिव्हच होतो मी. असं ओकेजनली म्हणजे असं फेस्टिव्हलसाठी हां, घरी आलो ना, तर त्या टाईमला युज करायचो, पण तेव्हा पण जास्त नव्हतो करत. हां. नाही बरेच विद्यार्थी असं म्हणतात, की आम्हाला रिलॅक्स होण्यासाठी आम्ही रील्स स्क्रोल करतो आणि 1-2 तास कधी जातो कळत नाही. तर तू असं थोडं शांत होण्यासाठी किंवा ते काय करायचास तू? म्हणजे थोडं प्रेशर कमी व्हावं डोक्यातलं अभ्यासाचं, त्यासाठी तू काय करायचास?
मग त्याच्यासाठी तर मी म्हणजे जास्त म्हणजे एक्स्ट्रा काय केलं नव्हतं. मला हं, जर असं टेन्स्ड फील झालं नाही तर डोकं दुखायला लागल्यावरती मी झोपायचो. एक हं, 15 अर्धा तासाचं 15 मिनिट अर्धा तासाची नॅप घ्यायचो. हं, त्याच्यानंतर मग सगळं रिफ्रेश झालो सगळा, की मग हं, परत स्टडी चालू करायचो मग. हं. म्हणजे फक्त सोशल मीडियापासून तू लांब राहिलास या सगळ्यामध्ये. हां. अ, मोहिनीश असं सुद्धा होतं, की बरेच विद्यार्थी ना 1, 2, 3 आणि काही-काही तर 3-3, 4 वर्ष प्रिपरेशन करत असतात आणि अटेम्प्ट पण देतात 5-6 वेळा, पण त्यांचं होत नाही. त्या विद्यार्थ्यांना काय सांगशील तू? त्यांच्यासाठी हेच की प्रॅक्टिस आपण भरपूर करायला पाहिजे. कारण हं, की जेवढे आपण क्वेशन पेपर प्रॅक्टिस करतो, हं, तेवढंच आपल्याला क्वेशन म्हणजे जे एक्झाम आहे, रिअल टाईम एक्झाम त्याच्यामध्ये आपल्याला जास्त हेल्प होती. हं, आणि जास्त तर स्टुडंट्स ही चूक करतात की ऑनलाईन लेक्चर्स ह्याच्यावरती जास्त डिपेंडेंट असतात. पण हं, माझ्या मते तर सेल्फ स्टडी केलेलं खूप जास्त चांगलं राहील आणि हं, पेपर प्रॅक्टिस करणं पण खूप जास्त चांगलं असते. हे हे 2 फॅक्टर्स होते ज्याच्यामुळे मला नीटमध्ये जास्त त्रास नाही आला आणि मला कन्सेप्च्युअली सगळे क्वेश्चन इझिली म्हणजे सॉल्व्ह झाले. हं, हं, हं. मात्र आता जी मुलं मी तोच प्रश्न तुला परत करेल, की 2-2, 3-3 वर्ष थांबतात जी मुलं, खरंच एवढं थांबण्याची गरज असते? की किती अटेम्प्ट दिल्या पाहिजेल? म्हणजे मिनिमम मी तर म्हणतो की 1-2 वर्ष जर झालं, तर हं, मग आपण 1-2 वर्ष मॅक्स असायला पाहिजे माझ्या तर मते. कारण की हं, त्याच्यानंतर आपण जास्त इयर्स दिले तर एम-बी-बी-एस मध्ये पण परत पुढे 5-6 वर्ष लागतात ना. मग तोच हं, तर खूप जास्त टाईम होऊन जातो. मग ते हं. एकदम म्हणजे असं हे बरोबर नाही राहत ना. खूप जास्त वय झाल्यावरती मग ते जॉब बरोबर. भेटायला त्रास होतो. हं, हं, हं. 1-2 आता वर्ष. हं, हं. आता नीटची परीक्षा तू पास झालायस, एवढ्या चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झालेस. आता पुढे काय करायचं ठरवलंयस? आता पुढे तर मग आता कॉलेज एम्स दिल्लीमध्ये घेणार मी ॲडमिशन. हं, त्याच्या त्याच्यानंतर मग कोणत्या ह्याच्यामध्ये स्पेशलायझेशन करायचं अजून तर काही ठरवलं नाही मी. पण ते हं, 5 वर्ष जे माझं हे असणार करियर म्हणजे लाईफ असणार त्याच्यामध्ये मी डिसाईड करेल, की कोणत्या ह्याच्यामध्ये स्पेशलायझेशन करायचं. हं, हं, हं. आता परीक्षा उत्तीर्ण झाल्यास काही वर्षांनी तू डॉक्टर बनशील, प्रॅक्टिस सुरू करशील. पण त्यासोबतच एक जबाबदारी सुद्धा आहे समाजासाठी तुझी खास करून. गाव असेल किंवा एकंदरीत, तर त्याच्याकडे तू कसं बघतोयस? गावामध्ये तर मला मम्मी-पप्पा दोघं म्हणत असतात, की गावामध्ये हॉस्पिटल खोलायचं आणि हं, हं, त्याच्यामध्ये जे आपले सगळे गावातली माणसं असणार, हं, त्यांच्यासाठी फ्री ट्रीटमेंट द्यायची म्हणालेले. मग मी हं, तर तसंच फॉलो करणार. हं, हं, हं. अजून काय सांगशील विद्यार्थ्यांना? अजून तर काही नाही. गुड लक म्हणायचं मला सगळ्या जे आता अपिअर करणार पुढच्या वर्षी नीटसाठी त्यांना हं, गुड लक म्हणायचंय आणि कन्सिस्टंट राहावा, डिसिप्लिन्ड राहावा. तुम्हाला हं, सक्सेस नक्की येईल. हं, हं, हं. आज मुंबई आउटलुकच्या माध्यमातून तुला अनेक विद्यार्थी ऐकत असतील. त्यांनी तुझ्या काही टिप्स तू दिलेल्या आहेत, ते सुद्धा ते फॉलो करतीलच नक्की. मोहिनीश, तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तुला खूप शुभेच्छा मुंबई आउटलुककडून. थँक यू मॅम. तुझ्याशी बोलून खरंच छान वाटलं. थोडा वेळ काढलास त्याबद्दल धन्यवाद. थँक यू.